हॅलो जत्रा. आज खूप स्पेशल दिवस आहे. तुमच्या आमच्या प्रसिद्धी क्रिएशन्स वरची खलनायक ही कथा आज 100व्या टप्प्यावर पोहोचली. संघर्ष, रहस्य, प्रेम, विश्वासघात आणि ताकदीचा हा प्रवास तुमच्या प्रेमामुळेच इथपर्यंत येऊ शकला. या कथेच्या प्रत्येक क्षणाला दिलेल्या साथीसाठी मनापासून धन्यवाद. आणि हो, अजून एक खुशखबर आहे. आजचा हा एपिसोड तुम्हा सर्वांसाठी खूप खास असणार आहे. बऱ्याच जणांच्या इच्छा पूर्ण होणार आहेत बरं का. खलनायक मध्ये बरेच ट्विस्ट येणार आहेत, तेव्हा कुठेही जाऊ नका. बघत रहा आजचा खलनायक भाग 100. तीन वर्षांची प्रतीक्षा आज संपल्यासारखी वाटते. जेलच्या भिंतींआड थांबलेला तो श्वास आणि घराच्या उंबरठ्यावर धडधडणारं हृदय. मित्रांची मस्करी, कुटुंबाचं प्रेम आणि आठवणींनी भरलेलं घर. सगळं काही तसंच आहे. फक्त एकच व्यक्ती दिसत नाहीये. त्या अनुपस्थितीत दडलेली अस्वस्थता आणि भेटीच्या आधीचं मौन. हा क्षण खरंच काही बदल घडवणार आहे का? काय रे, इकडे तिकडे काय बघतोयस? इतक्या वर्षांनी भेटतोय आपण. आधी मला एक कडकडून मिठी तर मार. समर नुकत्याच बाहेर आलेल्या सम्राटकडे बघून बोलत होता, पण त्याची नजर भिरभिरल्यासारखी तिलाच शोधत होती. बोलता बोलता 3 वर्ष संपली होती. खरं तर त्याची ती 3 वर्षाची शिक्षा संपायला अजूनही 2 महिने बाकी होते. पण त्याची चांगली वर्तवणूक बघता 2 महिने आधीच त्याची सुटका करण्यात आली होती. समर त्याला वेलकम करण्यासाठी आला होता. बाहेर येताच सगळ्यात आधी आपण तिचा चेहरा बघू, असं त्याला वाटलं होतं. पण फक्त समरला आलेलं बघून त्याचा हिरमोड झाला. काय रे सम्राट, काही हवंय का तुला? या 3 वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या. शौर्य आणि सम्राट मध्ये आता एक चांगला बॉन्ड क्रिएट झाला होता. नाही रे शौर्य, ते घरून कोणी आलं नाही का? नाही रे, ऍक्च्युली आम्ही ना घरी सांगितलंच नाहीये की तू 2 महिने आधी सुटणार आहेस. त्यामुळे त्यांना माहितीच नाहीये. माहिती असतं तर ते नक्कीच आले असते. तसा सम्राटचा चेहरा पडला. पण घरी गेल्यावर आता तिला छानपैकी सरप्राईज मिळेल या विचाराने सुद्धा तो खुश झाला होता. ओके ओके, चला मग, मला लवकर घरी घेऊन चला. तो काही पावलं चालून पुढे गेला, पण पाठीमागून त्याला दोघांच्याही येण्याची चाहूल लागली नाही. तसं त्याने मागे वळून पाहिलं तर दोघेही काही अंतरावर हाताची घडी घालून त्याच्याकडेच बघत उभे होते. व्हॉट, असे का बघताय माझ्याकडे? सी, माझ्याकडे पैसे नाहीयेत म्हणून, नाहीतर मी कॅब करून घरी गेलो असतो. खरं तर सम्राटच्या नजरेतली अधीरता स्पष्ट सांगत होती की तपस्याला बघण्यासाठी आणि तिला भेटण्यासाठी तो किती उत्सुक आहे. सम्राट,
तू तपस्याला भेटण्यासाठी किती एक्साइटेड आहेस ते आम्हाला सुद्धा कळतंय. पण जरा स्वतःवर एक नजर टाक. अशा अवतारात भेटणार आहेस का तिला? चल, आधी तुझा अवतार ठीक करूया, मग तिला भेटायला जाऊया. समर आणि शौर्य सम्राटवर हसतच एकमेकांना टाळ्या देत बसले होते. अरे यार, हसताय काय मूर्खांसारखे? चला पटकन, नाहीतर मी पायी पायी जाईन ना. सगळ्यात आधी तर ते एका चांगल्या सलॉनमध्ये गेले. तिथे सम्राटने स्वतःचा लुक चेंज केला. तोपर्यंत शौर्य त्याच्यासाठी एक छानसा ड्रेस घेऊन आला. तिथेच सम्राटने कपडे चेंज केले. रेडी होऊन तो बाहेर आला तेव्हा दोघेही त्याच्याकडे बघून खुश झाले होते. आत्ता कुठे त्यांना आपला मित्र पहिल्यासारखा भासत होता. मग कसा दिसतोय मी? तसा छानच दिसतोयस, फक्त तब्येत थोडी कमी झाली. घरचं जेवण नव्हतं ना, म्हणून ते. बरं, आता तुम्ही इथेच टाइमपास करत बसणार आहात का? चला लवकर, मला घरी सोडा. सम्राट त्या दोघांनाही क्रॉस करून सलॉनच्या बाहेर गेला. समरने पेमेंट केलं आणि दोघेही सम्राटला घेऊन घरी यायला निघाले. संपूर्ण रस्त्यात सम्राट फक्त तिच्याबद्दल विचार करत होता. ती जेव्हा अचानक आपल्याला बघेल तेव्हा कशी रिॲक्ट करेल, या विचाराने त्याचं मन आत्ताच धडधडू लागलं होतं. शिवाय 3 वर्षात ती बदलली असेल की आधीसारखीच इनोसंट दिसत असेल, हे बघायला सुद्धा तो भरपूर आतुर झाला होता. हे शौर्य, तू पोलीस आहेस ना, मग गाडी जरा फास्ट चालव ना. मिस्टर खानविलकर, माझा स्पीड बरोबर आहे. तुमच्या इमॅजिनेशनने जे 1000चं स्पीड पकडलंय ना, त्याला जरा कंट्रोलमध्ये ठेवा, नाहीतर ऍक्सिडेंट होईल. तू ना माझ्या लव्ह स्टोरीचा सगळ्यात मोठा विलन आहेस. घ्या, हे बघा, याची शिक्षा कमी व्हावी म्हणून मी इथे जीवाचं रान केलं. इकडून तिकडे यांचे लेटर घेऊन फिरत होतो आणि हा म्हणतोय की याच्या लव्ह स्टोरीचा विलन मी आहे. भलाई का तो जमानाही नाही रहा भाई. तसा समोर हसू लागला. आता तुला काय झालंय दात काढायला? काही नाही, मला ना तुम्ही दोघं खूप आवडता. खतरनाक बॉन्डिंग आहे राव तुमचं. मनापासून म्हणतोयस की टोमना मारतोयस? मी तुमच्या दोघांच्या दोस्तीमध्ये एंटर झालोय म्हणून जेलस तर नाहीयेस ना माझ्यावर? नाही रे बाबा, इनफॅक्ट आय एम फिलिंग गुड. आधी आम्ही दोघं होतो, आता आपण तिघे झालोयत. 3 तिगाडा काम बिगाडा. आणि सगळ्यात महत्वाचं, काही कांड केलेच तर आता आमच्याकडे एक पोलीस ऑफिसर असणार आहे आमचे गुन्हे लपवायला. तुम्ही फक्त आता काही कांड कराच. सगळ्यात आधी मीच तुम्हाला दोघांना आत टाकेन. समर, हे याला खुन्नस देऊ नकोस बाबा. हा आपल्यापेक्षा जास्त सायको आहे. याचं डोकं फिरलं ना तर खरंच आपल्याला पुन्हा आत टाकेल. आणि मला आता पुन्हा आत जाण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. मी तर आता माझ्या बायकोला घेऊन 3 वर्षांच्या लॉंग हॉलिडेला जाणार आहे. सम्राट, 3 वर्षांचा हनीमून असतो का? एक्सक्यूज मी, बायको माझी, हनीमून माझा. मी 3 वर्ष जाईन नाहीतर 30 वर्ष. तुला काय प्रॉब्लेम आहे रे शौर्य?
जा बाबा जा, हनीमूनला जा आणि मुलांची लग्न झाली की मगच पुन्हा परत ये. तोपर्यंत तुझं हे तोंड सुद्धा दाखवू नकोस. सम्राट आणि समर एकमेकांकडे बघून खळखळून हसत होते. काही वेळातच ते तिघेही घरी पोहोचले. पण गाडी जशी गेटच्या आत एंटर झाली तसा मात्र सम्राट एकदम शांत झाला. नकळतपणे त्याच्या हृदयाची धडधड वाढली. 3 वर्षांचा विरह संपून फायनली आज तो पुन्हा एकदा तिला डोळे भरून बघणार होता. चला साहेब, आलं तुमचं डेस्टिनेशन. सम्राटने सीट बेल्ट काढला. तो खाली उतरला. काही सेकंद तो त्याच्या घराकडे नुसताच बघत उभा राहिला. अजूनही सगळं तसं होतं जसा तो सोडून गेला होता. ते बघून हलकेच त्याचे डोळे पाणावले. चला साहेब, अब आपके इंतजार की घडिया खत्म हो चुकी है. समरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. सम्राटने हलकीशी स्माइल दिली. तो एक एक पाऊल घराच्या दिशेने टाकू लागला. त्याच्या पाठोपाठ समर आणि शौर्य दोघेही चालत होते. चालताना त्याचा ऊर भरून येत होता. सगळे आपल्याला जेव्हा बघतील तेव्हा त्यांच्या रिॲक्शन्स कशा असतील हे त्याने आत्तापासूनच इमॅजिन करायला सुरुवात केली होती. सगळ्यात जास्त तर तो तपस्याची रिॲक्शन बघायला उत्सुक होता. ते तिघेही मेन डोअर समोर येऊन थांबले. क्षणभरासाठी सम्राट पूर्णपणे ब्लँक झाला. त्याच दाराच्या पलीकडे त्याचं पूर्ण कुटुंब होतं. समरने पुढे येऊन बेल वाजवली. तेव्हा कुठे सम्राट त्या आवाजाने भानावर आला. समरने बेल वाजवून सुद्धा कोणीही दरवाजा उघडला नाही. समर, सगळे कुठे बाहेर गेलेत का? नाही रे, घरातच आहेत. समरने डायरेक्ट दारावर हात ठेवला आणि जोरात दरवाजा ढकलला. तसा दरवाजा उघडला गेला. पण जसा दरवाजा उघडला तसं सम्राट शॉक होऊन समोर बघू लागला. समोर आत्या, आज्ञा आणि आबा हसतमुख चेहऱ्याने त्याच्या समोर उभे होते. आत्याच्या हातात आरतीचं ताट होतं. तिघांचेही चेहरे आनंदाने उजळून निघाले होते. भाई, आम्ही सगळ्यांनी तुला खूप मिस केलं. सम्राटने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. आदू, तू तर मोठी झालीस ग. भाई, कॉलेज पूर्ण झालंय माझं आणि मी आता वहिनीला असिस्ट करते. तुला माहितीये भाई, वहिनी ना एकदम प्रोफेशनल बिझनेस वुमन झालीये. एकदा तिने बोलायला सुरुवात केली की समोरचा गप्पच बसतो. तू तिला बघशील ना तर बघतच राहशील. मी तर ठरवले, मला वहिनीसारखंच व्हायचंय. आदू, आधी मला त्याची आरती तर ओवाळू दे, मग मारायचे ते गप्पा मार. तशी ती बाजूला झाली. आत्याने पुढे येत त्याच्या कपाळावर गंध लावला.
त्याची आरती ओवाळली. हे करताना त्यांचे डोळे पाण्याने गच्च भरले होते. तब्बल 3 वर्षांनंतर त्या सम्राटला बघत होत्या. बारीक झालास रे बाळा. तुम्ही सगळे नव्हतात ना सोबत, त्यामुळे जेवणच जायचं नाही मला. सम्राटने पुढे येत आत्याला मिठी मारली. त्यांनी हातातलं ताट आज्ञाकडे दिलं आणि त्यांनी सुद्धा सम्राटला गच्च मिठी मारली. त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवू लागल्या. आज कुठे त्यांचा तो तळमळणारा जीव शांत झाला होता. अरे जरा बापाचा नंबर पण लागू द्या. तसं सम्राटने आबांकडे पाहिलं. आबांसमोर जात खाली वाकून त्यांचे आशीर्वाद घेतले. तितक्यात आबांनी त्याच्या हाताला पकडून त्याला थांबवलं आणि स्वतःच्या छातीशी बिलगावलं. मला आज तुझा खूप अभिमान वाटतोय. अरे सगळे इथेच उभं राहून बोलणार आहात का? आत तर चला, मग काय गप्पा मारायच्या आहेत त्या मारा. तसे सगळे आत आले. पण आत येतात सम्राटची नजर आता भिरभिरल्यासारखी पूर्ण घरावर फिरू लागली. घरातलं बरंच इंटेरियर बदललं होतं, पण ते छान वाटत होतं. हे नक्कीच तपस्याचं काम असणार हे त्याला माहिती होतं. आजूबाजूची प्रत्येक गोष्ट त्याला तिची आठवण करून देत होती, पण ती मात्र अजूनही त्याच्या समोर आली नव्हती. जर या तिघांना माहिती होतं की आपण येणार आहोत, तर तिला सुद्धा माहित असणारच. मग तरीही ती आपल्यासमोर का आली नाही? या विचाराने आता त्याच्या मनाची चलबिचल वाढत चालली होती. आबा, तपस्या कुठे आहे? अरे ती कालच नाशिकला गेली. कोणत्या तरी क्लायंट सोबत तिची मीटिंग होती. उद्यापर्यंत येईल म्हणाली. ऍक्च्युली आम्हाला माहीतच नव्हतं की तू 2 महिने आधीच बाहेर येणार आहेस ते. थोड्या वेळापूर्वीच या समोरचा फोन आला, तेव्हा कळालं. तिला जर माहीत असतं ना तर ती इथून कुठेच हल्ली नसती. आता रात्र झाली म्हणून म्हटलं तिला उद्याच सांगूया, नाहीतर ती तशीच हातातली कामं सोडून धावत पळत घरी येईल. तसा सम्राटचा चेहराच पडला. घरी आल्या आल्या तिची भेट होईल या विचाराने तो किती उत्सुक होता. पण आता तिला भेटण्यासाठी अजून एक रात्र आपल्याला वाट बघावी लागणार या विचारानेच त्याचं मन उदास झालं. बर, काही हरकत नाही. बरं सम्राट, तू फ्रेश होऊन ये, मग आपण सगळे एकत्र जेवण करू. कितीतरी वर्षांनंतर आज घरात सण असल्यासारखं वाटतंय. आज मी सगळं तुझ्या आवडीचं जेवण बनवलंय. तू फ्रेश होऊन ये, मग आपण सगळे एकत्रच जेवायला बसूया. तसा तो त्याच्या जागेवरून उठला. खरं तर त्याला रूममध्ये जाण्याची इच्छा सुद्धा होत नव्हती, कारण ती घरात नव्हती. पण तरीही तो नाईलाजाने उठला आणि वर जायला निघाला. तो वर आला आणि त्याने दरवाजा ढकलला. पूर्ण रूम मध्ये अंधार होता. यावरून त्याची खात्री पटली की ती खरंच घरी नाहीये. तसं त्याचं मन अजून उदास झालं. तो आत आला आणि सुस्कारा सोडत त्याने बाजूच्या सगळ्या लाईट्स ऑन केल्या.
नमस्कार जत्रा. पुन्हा एकदा प्रसिद्ध कमेंट्सच्या नव्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जराही वेळ न दवडता तुमच्यासमोर घेऊन येते या आठवड्याच्या टॉप 5 प्रसिद्ध कमेंट्स. पहिली कमेंट आहे @बाळासाहेब गिड्डे यांच्या आय डीवरून. तुमचं नाव नसल्यामुळे आय डी मेन्शन करते. खूप खूप छान आहे आजचा भाग. बघून मन गलबलून आलं. प्रेम करणाऱ्या 2 जीवांची ताटातूट बघवत नाही. प्लीज लवकरात लवकर 3 वर्ष संपू दे आणि सम्राट आणि तपस्याचं प्रेम फुलू दे, हीच प्रार्थना. तुमच्या दोन्ही कथा खूप छान आहेत. मी अजून आघात स्टोरीचं वाचन करते. असंच अजून नवीन कथा तयार करून लवकरात लवकर आमच्या भेटीला येतील, हीच अपेक्षा. तुमचे शब्द वाचून खरंच मन भरून आलं. ही कथा, त्यातली पात्र तुमच्या मनापर्यंत पोहोचतायत हीच आमच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आमच्यासोबत या प्रवासात राहिलात यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. नेक्स्ट कमेंट आहे @विमल यांच्या आय डीवरून. आजचा भाग खूपच छान होता. अगदी काळजाला भिडणारा होता. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. खूप खूप धन्यवाद. तुमच्या मनाला स्पर्शून जाऊ शकलो यापेक्षा मोठं समाधानच नाही. असंच प्रेम आणि पाठिंबा सोबत असू द्या. पुढची कमेंट आहे @वृषाली भोसले यांच्या आय डीवरून. होप यू विल मेक these hard days short for them. It should be a love story. Don't make it so hard. Thank you so much, Rushali. Your concern and love for the characters truly means a lot to us. Their journey is indeed a love story. And we promise, the pain won't last forever. Very soon, love will find its way, and your wishes will be fulfilled. पुढची कमेंट आहे अर्चना पाटील यांची. खूप छान भाग होता. सम्राटने सरेंडर केल्यामुळे खूप वाईट वाटले. आता पुढे काय होणार याची आतुरता आहे. मनापासून धन्यवाद अर्चनाजी. तुमच्या आर्तता, उत्सुकता आणि भावना आम्हाला नक्कीच जाणवतात. सम्राटचा निर्णय वेदनादायक असला तरी पुढचा प्रवास खूप महत्वाचा आहे. पुढे काय होईल याची आतुरता ठेवताय हेच आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. शेवटची प्रसिद्ध कमेंट खूप खास आहे. सौ निलिमा भिंगारे यांनी खास सम्राट आणि तपस्यासाठी एक सुंदर अशी 4 ओळी डेडिकेट केली. आठवणींच्या हिंदोळ्यांचे जग फार सुंदर आहे. कर्तव्यपूर्ती करताना मन कातर झाले. सुखी समाधानी चेहऱ्यामागे दुःखाची झालर आहे. भविष्याच्या स्वप्नासाठी विरह अग्नीत जळणार आहे. खूप खूप धन्यवाद निलिमाजी. तुमची ही कमेंट केवळ शब्द नाहीत, तर प्रत्येक ओळीत जणू भावना, वेदना आणि आशेची सुंदर गुंफण आहे. कथेमध्ये तुम्हाला आठवणी, कर्तव्य, भविष्याची कित्येक स्वप्न दिसतात. हेच प्रसिद्धी क्रिएशन्सचं खरं यश आहे. असंच मनापासून सोबत राहा. तुमचं हेच निस्सीम प्रेम आम्हाला अजून प्रोत्साहन देतं. तर या आहेत या आठवड्यातील टॉप 5 प्रसिद्ध कमेंट्स. या व्यतिरिक्त अजून बऱ्याच कमेंट्स आल्यात ज्या आम्हाला वाचून दाखवता आल्या नाहीत. तर तुम्ही प्लीज नाराज होऊ नका. आमच्यासोबत असेच राहा. ज्यांनी ज्यांनी प्रसिद्धी क्रिएशन्ससाठी वेळ काढून त्यांचा प्रतिसाद दिलाय त्यांना खूप खूप धन्यवाद. अशाच टॉप 5 प्रसिद्ध कमेंट्स घेऊन आपण पुढच्या सोमवारी पुन्हा भेटू. तोपर्यंत एन्जॉय.